तर दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी, शिवसेना चिन्हाची सुनावणी ही पुढे ढकललेली आहे। 21 जानेवारीला आता सुनावणी होणार आहे। जानेवारीमध्ये ही सुनावणी घेतली जाईल। सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय। आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी मात्र ही सुद्धा पुढे ढकलली आहे। शिवसेना चिन्हाची सुनावणी गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे। आज या संदर्भात सलग सुनावणी होईल आणि निकाल समोर येईल असं अनेकांना वाटलं होतं। अनेकांच्या नजरा या सुनावणीकडे होत्या, मात्र पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे। तारीख पे तारीख होत चाललेला आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का, दुर्लक्ष होत आहे का? आणि तेही आपण पाहिलं असेल ही काही फक्त राजकीय घडामोड नाहीये, ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे। ह्याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाची चोरी झाली आहे, त्या लोगोची चोरी झाली आहे आणि चोरांना वेळ मिळत चाललेला आहे। हे दुर्दैव आहे। ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच, जनता ठरवेल। महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेने खऱ्या अर्थाने योग्य वेळेला न्याय करण्याची आवश्यकता असते, परंतु दुर्दैवाने शिवसेनेच्या बाबत मात्र तारखेवर तारीख असं पडल्या जातात आणि न्यायाची अपेक्षा करून आम्ही बसलो होतो। त्यावेळेला अशा पद्धतीने अपेक्षा भंग झालेल्या, त्यामुळे दुर्दैव आम्ही आमचंच समजतो। तर याबाबत वकील असीम सरोदे यांनी दूरध्वनीवरून जय महाराष्ट्राला काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। शिवसेनेचं जे प्रकरण आहे त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं प्रकरण सुद्धा सुनावणीसाठी घेण्यात आलं आणि दोन्ही बाजूचे दोन प्रकरण आहे। एक प्रकरण जे घड्याळ या पक्षचिन्हाबद्दलचं आहे, त्या यादीमध्ये लिस्टेड नव्हतं आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या वकिलांनी लक्षात आणून दिलं की एकत्रित सुनावणी घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सगळे प्रकरण एकत्र लागले पाहिजे आणि त्यामुळे ते कारण होतं। पण न्यायाधीशांनी सुरुवातीपासून असं सांगितलं की आम्हाला आता हे प्रकरण सुनावणीसाठी घ्यायचं नाही, जानेवारीमध्ये आपण हे घेऊ आणि त्यामुळे जानेवारीमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे आणि तेव्हा 21 तारखेला सुनावणी होईल। त्यासाठी कोणाला किती वेळ पाहिजे हे सुद्धा विचारण्यात आलं आणि त्यानुसार एकूण दोन्ही पक्षाला मिळून 5 तास देण्यात येतील आणि 5 तासामध्ये सुनावणी पूर्ण झाली पाहिजे असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। जी, मात्र असीमजी, उद्धव ठाकरे यांनी आग्रही मागणी केलेली की लवकरात लवकर सुनावणी होऊ द्या, मात्र होत नाहीये। पुढची तारीख दिलेली आहे, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुद्धा आहेत, त्याच्यानंतर आता ही सुनावणी होतीये। आता सगळ्याच प्रकारच्या निवडणुका म्हणजे लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता या सुद्धा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या सुद्धा ज्याप्रमाणे पक्षचिन्हांची विभागणी केलेली आहे त्यानुसारच होतील आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे मुळातलं पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाने वापरावं अशा प्रकारची परवानगी अनाऊन्सपणे जनता दिलेली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे। जी, मात्र असीमजी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी किती मोठा धक्का आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यात पहिले हे स्वीकारलेलं आहे की जशी आहे तशी लढाई आपल्याला लढावं लागणार आहे। त्यांनी वास्तविकता सर्वात पहिले स्वीकारलेली आहे, पण न्यायव्यवस्थेवरचा विश्वास गळू दिलेला नाही हे महत्वाचं आहे। आता न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकवला पाहिजे याची काळजी सगळ्याच भारतीय नागरिकांनी केली पाहिजे। जी, असीमजी, शेवटचा प्रश्न, 21 तारखेला तरी या संदर्भातील अंतिम सुनावणी असेल की पुढची तारीख पुन्हा दिली जाईल? आतापर्यंत मी जेव्हा आपल्या माध्यमांना सांगितलं तेव्हा मी न्यायालयात काय झालं, न्यायालयाने काय म्हटलं ते सांगितलं। तेव्हा लोक टिंगलटवाळी करणार असं म्हणतात की हे सांगतात ते होतच नाही। जे न्यायालयाने सांगितलेलं मी सांगितलं, आता सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं मी सांगतो। त्यांनी म्हटलेलं 21 तारखेला सुनावणी सुरू होईल आणि कदाचित 22 तारखेला पण चालेल, पण 21-22 ला संपेल असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। आता तेच म्हणतात आणि तेच घेत नाही, त्यामुळे कदाचित होणार पण नाही, आपल्याला माहिती नाही। कारण आता आपण म्हणतो अनसर्टनिटी जी आहे तोच जर आपला स्थायी भाव झाला असेल तर आपण कोणत्या प्रकारचं प्रिडिक्शन करू शकणार तुम्ही सांगा।